नमस्कार मित्रांनो, पायथागोरस थेरमच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये तुमचं जंगी स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट तर बघणार आहोतच, पण एक राहिलेलं थेरम पण तुम्हाला शिकवणार आहे। कुठलं? कन्वर्ज ऑफ पायथागोरस थेरम। पायथागोरस थेरममध्ये काय होतं, जर 90 डिग्री असेल, त्या ट्रायंगलमध्ये 90 डिग्री असेल तर हायपोटेनसचा स्क्वेअर हा नेहमी या दोन साइडच्या उरलेल्या स्क्वेअरशी इक्वल असतो। याच्यामध्ये बरोबर उलट शिकणार आहोत। काय? जर हायपोटेनसचा स्क्वेअर या दोन्ही साइडच्या स्क्वेअरच्या समशी इक्वल असेल तर हा 90 डिग्री असतो। आता या थेरममध्ये आपल्याला 90 डिग्री प्रूफ करायचा आहे। काय? 90 डिग्री हा कसाही करून आणायचाच। चला तर सुरू करूया। त्यासाठी आपण स्टेटमेंट पहिला वाचूया। इन अ ट्रायंगल, समजा एक कुठला तरी एक ट्रायंगल आहे। ओके, इन अ ट्रायंगल, मी ट्रायंगल काढला। इन अ ट्रायंगल, ओके, मी जरी 90 डिग्री दिसत असला तरी हा 90 नाही आहे, कारण मी तिथं 90चा सिम्बॉलच काढलेला नाही आहे। जब तक उधर 90 का सिम्बॉल नहीं निकाल दे तब तक ये राइट एंगल ट्रायंगल प्रूफ नहीं कर सकते। इन अ ट्रायंगल इफ अ स्क्वेअर ऑफ वन साइड, स्क्वेअर ऑफ, याला मी नाव देतो ए बी सी, स्क्वेअर ऑफ वन साइड, मी या साइडचा स्क्वेअर केला। काय प्रूफ करायचं आहे? स्क्वेअर ऑफ गिवन स्क्वेअर ऑफ वन साइड इक्वल टू सम ऑफ मीन्स ॲडिशन, स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग साइड कुठली? ए बी, याचा स्क्वेअर, दुसरी कुठली? बी सी ही। जर असा असेल तर तो ट्रायंगल राईट एंगल असतो। राईट एंगल म्हणजे काय? या ट्रायंगलचा हा 90 डिग्री। टू प्रूव्ह अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री, हे आपल्याला प्रूफ करायचं। प्रूफ करण्यासाठी मी पहिला कन्स्ट्रक्शन करतो। कन्स्ट्रक्शन असं करतो बघा, मी एक दुसरा ट्रायंगल काढणार आहे। दुसरा ट्रायंगल कसा काढणार आहे? ए बी ला इक्वल पी क्यू काढतो। एक ट्रायंगल काढणार, ए बी इज इक्वल टू पी क्यू। ड्रॉ ट्रायंगल सच दॅट, असा ट्रायंगल काढा की ए बी, लुक हियर, ए बी इज इक्वल टू पी क्यू, ही लेंथ याच्याशी इक्वल काढा। नंतर बी सी इक्वल टू क्यू आर, ही लाईन बरोबर एवढी काढा, करेक्ट। बी सी इज इक्वल टू क्यू आर, ओके, याला हा इक्वल काढला, याला हा इक्वल काढला। त्याच्यानंतर हे उघडा इथे झाकून घ्या, उघडा इथे झाकून घेतलं। मी काय म्हटलं? याला ही इक्वल आहे, याला ही इक्वल आहे, पण असं म्हटलेलं नाही की ए सीला पी आर इक्वल, असं मी म्हटलेलं नाही आहे आणि काढलेलं पण नाही आहे। फक्त याच्यामध्ये आपण हा ट्रायंगल राईट अँगल घ्यायचा अँड अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री दुसरा काढायचा राईट अँगल ट्रायंगल। आता बघा, प्रूफ करायला सुरुवात करतो। प्रूफ, ओके, इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री, या ट्रायंगल बद्दल बोलतोय मी। जर हा 90 असेल तर याच्यात आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो ना याच्यामध्ये। चला त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करूया। पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर। रिझन? पायथागोरस थेरम। पी टी मीन्स पायथागोरस थेरम, ओके। बट पी क्यू इज इक्वल टू ए बी अँड क्यू आर इज इक्वल टू बी सी। रिझन काय? कन्स्ट्रक्शन, ओके। मग पी क्यूच्या इथं मी ए बी ठेवतो, इकडचं आहे तसंच लिहून घेतो। पी क्यूच्या इथं ए बी, मग काय होणार? ए बी स्क्वेअर प्लस क्यू आरच्या इथं बी सी स्क्वेअर झाला, ओके। बट ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, या दोघांचे ॲडिशन काय? ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ए सी स्क्वेअर आहे। देअरफॉर बट ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर। हे बघा, या दोघांचे ॲडिशन ए सी स्क्वेअर आहे, पण याच्या ठिकाणी मी ए सी टाकतो म्हणजे त्याला थंडी वाजणार नाही। देअरफॉर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर। स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढू। पी आर इज इक्वल टू ए सी। आता पी आरला ए सी पण इक्वल आहे, सगळ्या साईड इक्वल आहेत, ही पण साईड याला इक्वल आले। देअरफॉर बाय
एस एस टेस्ट, सगळ्या साईड सेम आहे ना, साईड एस एस टेस्ट. ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. जर ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल पण सिमिलर असणार. देअरफॉर अँगल क्यू इज इक्वल टू अँगल बी. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. झाला प्रूफ, हा अँगल 90 डिग्रीचा आहे. ओके, याला कॉपी पेस्ट करून घ्या. तोपर्यंत मी जिओमेट्रिक मीन तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. जिओमेट्रिक मीन म्हणजे काय बघा, जर एखादा राईट अँगल ट्रायंगल असेल, राईट अँगल ट्रायंगल, आणि इथून हायपोटेन्यूजवर एक तुम्ही लाईन ड्रॉ केलीत, पण ती कशा ए सीला जी हायपोटेन्यूज असेल त्याला परपेंडिक्युलर असेल असं कंडिशन असेल तर ही बी डी आहे. बी डी फुकायची नाही, ही बी डी आहे. याचा स्क्वेअर याची जी लेंथ असेल, समजा याची लेंथ आहे 4, बी डीची लेंथ किती आहे 4, तर 4चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 16. हा 16 बरोबर इक्वल असतो इथून इथपर्यंत लेंथ मल्टीप्लाय बाय इथून इथपर्यंत डी सी. यहाँ से यहाँ तक, यहाँ से यहाँ तक, या दोघांचा मल्टिप्लिकेशन एवढाच असणार. म्हणजे 16 होण्यासाठी ए डीला कदाचित 8 असेल, डी सी कदाचित 2 असेल, कदाचित इथे 4 असेल, 4 असेल, 4 4 दा 16. पण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन बरोबर एवढंच, याच्या एवढंच येणार. हे एक थेरम झालं. दुसरं आहे 30 60 90. दारूचा नाही, राईट अँगल ट्रायंगलचा थेरम. 30 60 90. जर ट्रायंगलमध्ये 30 60 90 असेल तर 30च्या समोरचा अँगल कुठला, 30च्या समोरचा अँगल सॉरी साईड, 30च्या समोरची साईड वाय झेड, वाय झेड असू नका, मला माहिती तुमच्या मनात काय. 30च्या समोरची साईड वाय झेड ही हायपोटेन्यूजच्या हाफ असते. म्हणजे हायपोटेन्यूज 10 असेल तर ही 5, हायपोटेन्यूज 16 असेल तर ही 8. म्हणजे जी लेंथ असेल याची ती याच्या हाफ असते. कधी, जर 30च्या समोरची साईड असेल तर. ओके, आणि दुसरं 60च्या समोरची साईड कुठली आहे, एक्स वाय. 60च्या समोरची साईड एक्स वाय ही हायपोटेन्यूजच्या √3 टाइम्स एवढी असते. 30च्या समोरची याच्यापेक्षा हाफ असते. 60च्या समोरची हायपोटेन्यूजच्या √3/2 टाइम्स एवढी असते. समजलं? हे दोन थेरमचा यूज आता येणाऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये खूप युजफुल होणार आहे तुम्हाला. प्रॅक्टिस सेट 2.1 स्टार्ट करूया. याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरस ट्रिपलेट आयडेंटिफाय करायचा. त्यासाठी सोपा फॉर्म्युला आहे, मोठ्या नंबरचा स्क्वेअर करायचा आणि तो कोणाशी इक्वल पाहिजे, उरलेल्या ज्या 2 नंबर आहेत त्याच्या स्क्वेअरच्या ॲडिशनशी इक्वल आला पाहिजे तर ते पायथागोरस ट्रिपलेट आहे, नाहीतर नाही. याच्यामध्ये जर मोठे नंबर असेल तर तुम्हाला मी स्क्वेअर करण्याची टेक्निक देणार. तुम्हाला मल्टिप्लाय करत बसायला नको, डायरेक्ट स्क्वेअर करण्याची तुम्हाला टेक्निक शिकवणार आहे. त्यामुळे हे लेक्चर व्यवस्थित लक्ष देऊन बघा. फर्स्ट आता मला काय सगळे स्क्वेअर पार्ट नाहीये, 10 पर्यंत 20चे किंवा 30 पर्यंत मधले येतात, पण 20 पर्यंत मला येतात. पण 20च्या पुढे गेलं तर मला स्क्वेअर येत नाही. मग त्यासाठी माझ्याकडे एक टेक्निक आहे, जाना मत व्हिडिओ छोटी जाना मत. पहिलं एक्झाम्पल 3 5 4. याच्यातला मोठा नंबर कुठला 5. 5चा स्क्वेअर करा. 5चा स्क्वेअर इज इक्वल टू उरलेले 2 नंबर आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करा. ओके, 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 25 इज इक्वल टू 16 19, 9 + 16 25. हे इक्वल आलं. हेन्स 3 हेन्स म्हणजे कोंबडी 3 5 4 इज अ पायथागोरस ट्रिपलेट. पहिलं पायथागोरस ट्रिपलेट आहे. ओके, सेकंड नंबर काय, याच्यातला मोठा नंबर कुठला, 12 मोठा नंबर आहे. मग 12चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. 12चा स्क्वेअर 144 इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16. काही होणारच नाही. 9चा स्क्वेअर 81, 144 इज इक्वल टू 6 आणि 1 7, 1 आणि 8 9 विच इज नॉट इक्वल. देअरफॉर हेन्स कुठला नंबर 4 9 12 इज नॉट पायथागोरस. तुम्ही एक्झाम मध्ये पूर्ण वाक्य लिहायचं, ट्रिपलेट. ओके, 2 झाले. तिसरा बघूया. हा आहे, हा पायथागोरस ट्रिपलेट नाही आहे. आता 5 12 13. 5 12 13. एक मिनिट, डस्टर कुठे गेला, ए डस्टर भाऊ इकडे या. ओके,
हा हे तुम्ही लिहून घ्या, पॉज करा, व्हिडिओ लिहून घ्या, मी परत लिहितोय. कितवं? तिसरं चौथं. ओके, तिसरं चौथं. हा थर्ड वाला मोठा नंबर 13. 13चा स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर. 13चा स्क्वेअर 169, 12चा स्क्वेअर 144, 5चा स्क्वेअर 25. 5 आणि 4 9 बघा येतोय. 5 + 4 9, 4 + 2 6. एकला कोणच नाही, सेम आलाय. देअरफोर हे 3 नंबर 5 12 13 इज पायथागोरस ट्रिपलेट. हा पायथागोरस ट्रिपलेट आहे. आता 24 70 70 मोठा नंबर आहे 74. इथे तुमचा ब्रेन लागणार. 74 दुसरे नंबर आहे 70चा स्क्वेअर प्लस दुसरा 24चा स्क्वेअर. याच्यामध्ये मला फक्त 70चा स्क्वेअर येतो. 7चा स्क्वेअर 49. एक झिरो आहेत, एक झिरोचे डबल झिरो करायचे. स्क्वेअर करताना जेवढे झिरो आहेत त्याचे डबल झिरो करायचे. प्लस 24चा स्क्वेअर 5 7 6. 74चा येत नाही. आता मी 74चा स्क्वेअर करतो बघा, टेक्निक बघा. हे पुसटो 74चा स्क्वेअर करतो. 3 ग्रुप पाडायचे. 3 ग्रुप पाडले. इथे एक नंबर लिहायचा, इथे एक नंबर लिहायचा, इथे एक नंबर लिहायचा. पहिला 4चा वर्ग करायचा. 4चा स्क्वेअर 16. 16चा 6 इथे लिहिला, 1 कॅरी केला. ओके, एक आहे तो अच्छाला घेतला. त्याच्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 7 चौक 28, 28 दुनी 56, 56 आणि 1 57. 57चा 5 इथे 7 इथे लिहिला, 5 कॅरी केला. 7चा वर्ग 49, 49 आणि 5 दोन्ही 5 14 किती आलं? 54 आलं. ओके, आता पूर्ण नंबर काय? 54 7 6 म्हणजे 74चा स्क्वेअर 54 7 and 6. या दोघांचे ऍडिशन करून बघूया तेवढा येतो का? 6 7 आणि 0 7 9 आणि 5 14. अच्छा, 1 4 आणि हा 1 5. सेम आलं की हो. देअरफोर दिस इज अ पायथागोरस ट्रिपलेट. किती आसान आहे. परत बघा, पुढच्या वेळी दाखवतो. 10 24 27. ए डस्टर वेअर आर यू. हा दाखवतो. 5वा मोठा नंबर 27. ओके, 5वा एक्झाम्पल. मोठा नंबर 27चा स्क्वेअर इज इक्वल टू उरलेले 2 नंबरचा स्क्वेअर करतो. 27चा वर्ग माहित नाही. 10चा वर्ग 100, 24चा वर्ग 576, 27चा वर्ग 27चा स्क्वेअर 3 ठोकळे करा. 7चा वर्ग 49, 4 कॅरी केला. 7 दुनी 14, 14 दुनी 28, 28 आणि 4 32, 3 अच्छाला आला. 2चा वर्ग 4, 4 आणि 3 7. 729 आला. 27चा स्क्वेअर 729 याची ऍडिशन किती? 7 6. पायथागोरस ट्रिपलेट नाही. शेवटचं एक्झाम्पल, 6वं एक्झाम्पल. मोठा कोण आहे? 61चा स्क्वेअर. नंतर उरलेले 2 नंबरचे स्क्वेअर, याचा स्क्वेअर. 61चा स्क्वेअर काढूया. 6चा वर्ग 36, 1 0 आहे डबल 0. 11चा वर्ग 121. 61चा काढतो, इथेच काढतो. 61चा कोणचार लॉन्चार आमचा, कोणचा लॉन्चार आमचा. ओके, 1चा स्क्वेअर 1. आता कॅरी करायला काहीच नाही. 6 1 6, 6 दुनी 12, 12 1 कॅरी. 6चा वर्ग 36, 36 आणि 1 37, 37 2 1 इथे लिहितो. 37 2 1. ओके, बघूया इक्वल आहेत का मित्रांनो. 1 आणि 0 1, 2 आणि 0 2, 6 आणि 1 7. 3 ला काय इक्वल आलं. ढिंचक. त्याच्यामुळे हे पायथागोरस ट्रिपलेट आहे. झाला पहिला प्रॉब्लेम. दुसरा घेऊया. चला पटकन. क्वेश्चन नंबर 2nd and 3rd एकदम सेम आहे. तुम्ही जिओमेट्रिक मीन शिकलेलात ना. जिओमेट्रिक मीन जर राईट अँगल ट्रायंगल असेल, त्याच्यात परत एक तुम्ही लाईन ड्रॉ केलीत परपेंडिक्युलर, तर ते थेरम काय होतं तसाच या थेरमचा याच्यामध्ये यूज करायचा. त्याच्या अगोदर क्वेश्चन रीड करूया. अँगल MNP 90 हा 90 डिग्री आहे. NQ परपेंडिक्युलर MP हा NQ MPला
परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथं 90 डिग्री आहे, म्हणजे सगळे ट्रायंगल सिमिलर आहेत. जिओमेट्रिक MQ इज इक्वल टू 9. MQ ही लेंथ आहे 9. QP4 फाइंड NQ. ही NQ शोधायची आहे. त्यासाठी आपण यूज करणार जिओमेट्रिक मीन. बाय जिओमेट्रिक मीन थेरम. इथे पण इथे 90 इथे 90 आहे. सेम क्वेश्चन मित्रांनो इथे पण तसाच आहे, फक्त या ट्रायंगलची तंगडी उचलून असा केला आहे. असा आहे तो असा गेलेला आहे, म्हणजे फिरवलेला आहे. इथे पण तुम्ही जिओमेट्रिक मीन यूज करू शकता. ओके, जिओमेट्रिक मीन काय आहे? ही जी लाईन परपेंडिक्युलर ड्रॉ केली त्याचा जर स्क्वेअर केला तो इज इक्वल टू ही लाईन MQ सेगमेंट मल्टिप्लाय बाय QP सेगमेंट. NQ स्क्वेअरच आपल्याला काढायची आहे. NQ आहे 9, QP आहे 4. NQ स्क्वेअर इज इक्वल टू 9 4 जा 9 चौक 36. आपल्याला NQ स्क्वेअर नको आहे, फक्त NQ आहे. मग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढून NQचा स्क्वेअर रूट NQ 36चा 6 किंवा 6चा स्क्वेअर 36 NQचा स्क्वेअर NQ स्क्वेअर, मग याचा स्क्वेअर रूट काढला तो 6 आला. सेम रूल इथे अप्लाय करायचा, कारण हा पण राईट ट्रायंगल आहे. इथे पण हा परपेंडिक्युलर आहे बघा, इथे दिलेलं एवढं आहे बघा PM परपेंडिक्युलर. जेव्हा 90 डिग्री आणि असं परपेंडिक्युलर असं देतात त्यावेळी जिओमेट्रिक मीनच यूज करायचा. ही 8 आहे, ही 10 आहे. आणि कुठली फाइंड आउट करायला सांगितलं मित्रांनो? QR म्हणजे इथून ते इथपर्यंत टोटल लेंथ मोजायची आहे. टोटल लेंथ पाहिजे तर ही उरलेली लेंथ माहीत पाहिजे MR. ती माहीत असेल तर टोटल, म्हणजे त्यासाठी पहिलं छोटी लेंथ मोजूया, त्यासाठी जिओमेट्रिक मीन यूज करूया. बाय जिओमेट्रिक मीन थेरम. ओके, काय ही लाईन परपेंडिक्युलर केली हायपोटेन्यूजवर, त्याचा स्क्वेअर करा. ओके, हे छोटे छोटे तुकडे आहेत त्यांना एकमेकाला मल्टिप्लाय करा. ओके, QM मल्टिप्लाय बाय MR. PM म्हणजे किती? 10चा स्क्वेअर. Q मीन्स 0 आला. 8 2 जा 16 राहिले 4 पॉईंट दिला 0 दिला 8 5 जा 40. ओके, 12.5 आलं. MR 12.5. MRची व्हॅल्यू आली 12.5. मग ही जर 12.5 असेल तर टोटल QR किती असेल? टोटल QR टोटल म्हणजे QM प्लस MR ही आणि ही यांची ॲडिशन. मग QRच काढायची आपल्याला. QM किती आहे? 8 प्लस केलं. MR किती आहे? आत्ताच काढलं 12.5. दोघांची ॲडिशन केली 12 ने 8 20 हा 5. ही मुलांना ॲडिशन जमत नाही, बरीच चिल्लीपिल्ली असतात, पॉईंट घेता येत नाही. इथं दाखवतो तुम्हाला मागे शॉर्टकट. नंबर किती आहे? 8. दुसरा नंबर किती आहे? 12.5. कशी ॲड करायची? इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे, इथे पॉईंट नाही. मग ह्याला पॉईंट द्या. पॉईंट दिला. पॉईंटच्या पुढे काय नाही म्हटलं काय? 0. आता ॲड करा 0 आणि 5 5 12 ने 8 20 असे 20.5 आले. पॉईंट नसेल तर पॉईंट घ्या आणि पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा आणि हे पण लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघू.